गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या चर्चेनंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामतीतील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप याच्यावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा गुन्हा तपासासाठी माळेगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून माळेगाव पोलीस ठाण्यातून तपास सुरू आहे। माळेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ या गुन्ह्याचा तपास करत आहेत। पीडित तरुणीने आपली अनेक वर्ष लग्नाचं आमिष दाखवून मंगेश जगताप यांना फसवणूक केली आणि वारंवार बलात्कार केला अशा स्वरूपाची फिर्याद पुण्यातील पोलीस ठाण्यात दिली होती। त्यानुसार हा तपास माळेगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे। त्याचा तपास सध्या माळेगाव पोलीस करत आहेत। मात्र या घटनेनं संपूर्ण जिल्हाभरात खळबळ उडाली आहे। मंगेश जगताप हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामतीतील पंधरे गटाचा जिल्हा परिषद सदस्य असून नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत तो निवडून आला होता आणि त्यानंतर आता थेट त्याच्यावरती बलात्काराचा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 2 दिवसापूर्वी पीडित तरुणीनं या प्रकरणावरून आत्मदहनाचा देखील प्रयत्न केला होता आणि त्यावरून पुण्यासह राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती। त्यानंतर आता थेट गुन्हा दाखल झाल्याने या गुन्ह्याची व्याप्ती देखील वाढलेली आहे। माळेगाव पोलीस याचा तपास करत आहेत।